नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम. आज गोंधळ सगळ्यांचा उडाला असेल. गोंधळ उडणार याची कल्पना होती. रेट कटचा अंदाज आपण बघत होतो. रेकॉर्ड स्तरावर मार्केट गेलं. 800 पॉईंट मार्केट तेजीत होतं आणि ती तेजी सगळी नाहीशी होऊन तेवढीच पुन्हा 900 पॉईंटच्या आसपास मंदी पण आली मार्केटमध्ये. आणि त्यानंतर एक 300 पॉईंट सेन्सेक्स शेवटी 300 पॉईंट तेजीमध्ये बंद झालं. पण त्यामध्ये सगळ्यांचे स्टॉप लॉस हिट झाले असणार आणि मुख्यतः मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये मंदी मोठ्या प्रमाणावर आली आज. त्यामुळे सगळ्यांचा खूपच गोंधळ उडाला असेल. पण मार्केट आहे त्यामुळे अशा गोंधळाला सगळ्यांनाच सामोरं जावंच लागतं. आता या सगळ्या गोष्टीमध्ये खरं तर एक इतिहास पाहिला की फेडनी रेट वाढवलेत किंवा फेडनी रेट कमी केलेत तर त्याचा भारतीय मार्केटवर खूप असा परिणाम झालेला नाही. म्हणजे आता गेल्या 2 वर्ष 3 वर्षाच्या कालखंडामध्ये फेड सातत्याने रेट वाढवत आहेत, तरी आपलं इंडियन मार्केटही त्याचबरोबर वाढत आहे. त्यामुळे इतिहास बघितला तर असं काही सापडत नाही आहे की त्यांनी रेट कमी केले म्हणून आपलं मार्केट मंदीत गेलं आहे किंवा त्यांनी रेट वाढवले म्हणून आपलं मार्केट मंदीत गेलं. आज काही गोष्टी पाहूया आपण. आणि मुख्यतः भारती एअरटेल आज रेकॉर्ड स्तरावर होता आणि अप्पर सर्किटला पोचला होता. 1700 क्रॉस केला भारती एअरटेलने. त्याचं कारण झालं की इंडस टॉवर, वोडाफोन आयडिया क्युरेटिव्ह ॲप्लिकेशन जे दाखल केलं होतं सुप्रीम कोर्टामध्ये ते फेटाळलं गेलं. म्हणजे कॅल्क्युलेशनमध्ये काही चूक आहे असं त्यांचं म्हणणं होतं. कोर्टाने कॅल्क्युलेशन परत करणं नाकारलं आणि तो अर्ज रद्द केला आणि AGR ड्यूज जे आहेत ते 70,320 कोटींचे वोडाफोन आयडियाला आता भरावे लागतील. आणि त्याचा परिणाम इंडस टॉवरवर सुद्धा झाला. ही महत्त्वाची डेव्हलपमेंट आज मार्केटमध्ये झाली आणि NTPC ग्रीनचा इश्यू आणण्यासाठी त्यांनी DRHP दाखल केलं म्हणून NTPCचा शेअर तेजीत होता. युरोपियन युनियनकडून तेलाला असणारी मागणी कमी झाली म्हणून इंडोनेशियाने एक्सपोर्ट ड्युटी कमी केली पाम तेलावरची. त्यामुळे आता पाम तेल स्वस्त होण्याची शक्यता आहे. शिपिंग उद्योगाच्या ज्या काही अडचणी आहेत त्या सरकार सोडवणार आहे. त्यामुळे बरेचसे शिपिंगचे शेअर आज तेजीत होते. IDFC फर्स्ट याने प्रीमियर मेटल क्रेडिट कार्ड अश्व हे लॉन्च केलं. मोती सन्स ज्वेलर्सनी एका शेअरचं 10 शेअरमध्ये स्प्लिट केलं. रेलिगेअर ही डेट फ्री कंपनी झाली. युनो मिंडाने इंडोनेशियामध्ये मॅन्युफॅक्चरिंग प्लांट युनो मिंडा ही मॅन्युफॅक्चरिंग प्लांट लावणार आहे. वोखार्ड मॅनेंजायटिसच्या वरती एक इन्व्हेस्टिगेटिव्ह ड्रगच्या बाबतीत सकारात्मक बातमी आली म्हणून
आज एवढ्या मंदीच्या गोंधळातही वोखाडचा शेअर अप्पर सर्किटला ट्रेड करीत होता. फर्स्ट सोर्स यांनी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये पदार्पण केलं. गुडलक इंडिया यांनी उत्तर प्रदेशात सिकंदराबाद इथे हायड्रॉलिक ट्यूबचं उत्पादन सुरू केलं. आंध्र प्रदेशामध्ये त्यांनी लिकर पॉलिसीमध्ये सुधारणा केली. आता खाजगी लोकसुद्धा लिकर विकू शकते. त्यामुळे लिकरच्या शेअरमध्ये आज तेजी होती. सोप डिस्टिलरी, ग्लोबल स्पिरिट, अलाइड म्हणजे ब्लेंडर्स, ABDL म्हणते मी त्याला, अलाइड ब्लेंडर्स आणि डिस्टिलरीज, रेडिको खेतान, सुला, युनायटेड ब्रुवरीज, GM ब्रुवरीज आणि टिळकनगर ही काही नावं आपल्याला लिकर शेअरची घेता येतील. CESCने 686.85 मेगावॅट विंड प्रोजेक्टसाठी करार केला. IRIS इरिस बिझनेस सर्व्हिसेसने तेलंगणा राज्य सरकारबरोबर MOU साईन केलं. या काही डेव्हलपमेंट होत्या, पण आजचाच गोंधळ उद्या सुरू राहतोय का? उद्या काही बदल होतोय. मार्केट नवीन जे रेट कट आले त्याला स्टेबल होत आहे ते आपल्याला उद्या सकाळी कळेल. तर आपली भेट होईल उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये. नमस्ते.